जागतिक वारसा स्थळाच्या यादीत पन्हाळगडाच्या होणाऱ्या समावेशाबाबत नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे। धास्तावलेल्या नागरिकांनी जागतिक वारसा स्थळांचे नियम आणि कायदेविषयक माहिती लिखित स्वरूपात द्यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती। याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना पडलेल्या प्रश्नांची यादी मागवली होती। मात्र यादी देऊन बरेच दिवस झाले तरीही कोणत्याही प्रकारची हालचाल प्रशासनाकडून झाली नव्हती। 1 एप्रिलला पन्हाळगड वासियांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठकीची मागणी केली होती। या मागणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी आज कोल्हापुरात बैठक बोलावली होती। जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीची नोटीस सायंकाळी नगर परिषदेनं वेळानं ग्रामस्थांना दिली। काहींना तर या बैठकीचीही माहिती नव्हती। त्यामुळे गडावरील सर्व ग्रामस्थांना जिल्हाधिकारी कार्यालयात जाणं शक्य नसल्यानं पन्हाळ्यातील नागरिकांनी या बैठकीवर बहिष्कार टाकत संपूर्ण गावानं कोल्हापुरात येण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्यांनीच पन्हाळ्यावर येऊन बैठक घेणं सर्वांच्याच सोयीचं होईल। त्यासाठी प्रशासनानं पन्हाळगडावर बैठकीचं नियोजन करावं अशी मागणी करण्यात आली। काल पन्हाळा नगरपालिकेच्या वतीनं नागरिकांना ज्या नोटिसा पोचवल्या होत्या, काही नोटिसा काही नागरिकांना मिळाल्या होत्या, काही ठिकाणी मिळाल्या नव्हत्या। वास्तविक ही मीटिंग पन्हाळ्यालाच घेणं आवश्यक आहे, कारण संपूर्ण गाव कोल्हापुरात जाणं हे शक्य नाही। त्याऐवजी माननीय जिल्हाधिकारी व इतर त्या संबंधित जे काही अधिकारी असतील त्यांनी एखादा दिवस ठरवून पन्हाळ्यात जी मीटिंग घ्यावी आणि आम्हाला या युनेस्को संदर्भात जे काही प्रश्न किंवा आमच्या जे शंका आहेत याचं समाधानकारक उत्तर द्यावं आणि पन्हाळकरांना दिलासा द्यावा, एवढीच या आम्ही तुमच्या माध्यमातून जिल्हाधिकारी व प्रशासनाला विनंती करतो। पन्हाळगडावर बैठक घेण्याबाबतचे निवेदन पन्हाळा नगरपरिषद आणि प्रांत कार्यालयात नागरिकांच्या वतीनं देण्यात आलं। यावेळी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत गवंडी, माजी नगरसेवक सतीश भोसले, रामानंद गोस्वामी, ॲडव्होकेट रवींद्र तोरसे, जमीर गारदी, जितेंद्र पवार, सोपान गोसावी, अभय कोरे, महेश कुऱ्हाडे, दिलीप दळवी, मनसूर मुजावर, अख्तर मुल्ला, शहबाज मुजावर आदी उपस्थित होते।